नमस्कार, मी माधव देशपांडे. आज मतदानासंदर्भात आपल्याशी 2-4 मिनिटं बोलू इच्छितो. तुम्ही मतदान करण्यासाठी जेव्हा मतदान केंद्रावर जाल, तेव्हा आत गेल्यावरती पहिला अधिकारी तुमच्याकडे ओळखपत्र मागेल, जे म्हणजे आधार कार्ड किंवा वोटर कार्ड असेल. तुमची ओळख पटल्यावरती तो तुम्हाला पुढच्या अधिकाऱ्याकडे पाठवेल. हा दुसरा अधिकारी तुमच्या बोटावरती शाई लावेल आणि तुम्हाला एक छोटी पावती देईल आणि तिसऱ्या अधिकाऱ्याकडे पाठवेल. हा तिसरा अधिकारी तुमची ती पावती घेईल आणि त्याच्याकडे एक छोटं युनिट असतं, ज्याला कंट्रोल युनिट म्हणतात. त्याच्यावरती रेडी नावाचं बटन असतं. ते रेडी नावाचं बटन दाबेल आणि तुम्हाला सांगेल, की आता तुम्ही मतदान कक्षात जा. मतदान कक्ष हा तुमच्यापेक्षा उंच असतो. त्यामुळे तुम्ही कोणाला मत देताय हे कोणीही बघू शकत नाही. तुम्ही मतदान कक्षात असताना तुमच्याबरोबर कोणीही शेजारी असणं अपेक्षित नाही. तसं जर कोणी उभं असेल, तर त्याला बाहेर जायला सांगा आणि मगच गुप्त मतदान पद्धतीने तुमचं मतदान करा. तुम्हाला मतदान कक्षात आत गेल्यावरती 2 प्रकारची यंत्र दिसतील. एका प्रकारच्या यंत्रामध्ये 16 अ, निळी बटणं, त्यांच्या शेजारी एल-ई-डी आणि त्याच्यावरती उमेदवारांची नावं, त्याच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह अशी असलेली यादी चिकटवलेली असेल. ह्या प्रकारची यंत्र कदाचित एकच असेल किंवा जास्तही असतील. तुमच्या ठिकाणी किती उमेदवार आहेत याच्यावरती ते अवलंबून आहे. दुसऱ्या प्रकारचं एकच यंत्र असेल, ज्याच्यामध्ये खालती एक बॉक्स असतो, सील्ड बॉक्स आणि त्याच्यावरती एक अ, तुम्हाला काचेची खिडकी दिसते. ह्या दुसऱ्या प्रकारच्या यंत्राला व्ही-व्ही-पॅट म्हणतात, ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबलंय, तेच चिन्ह तुम्हाला ताबडतोब दिसेल. आता तुम्ही पहिल्या प्रकारच्या यंत्रामध्ये, ज्याच्यामध्ये 16 बटणं आहेत प्रत्येक ठिकाणी आणि एल-ई-डीज आहेत आणि उमेदवारांची यादी आहे, तिथे तुम्हाला ज्या उमेदवाराला मत द्यायचं आहे, तो शोधून काढून ते उमेदवार शोधून काढून, त्याच्या चिन्ह तपासून घेऊन, त्याच्या शेजारचं निळं बटन दाबा, म्हणजे तिथला लाल एल-ई-डी लागेल आणि बीप असा आवाज येईल. जेव्हा लाल एल-ई-डी लागून बीप असा आवाज येतो, तेव्हाच तुमचं मत नोंदलं गेलं आहे याची खात्री असते. ते ती खूण आहे, की तुमचं मत नोंदलं गेलंय. जर लाल एल-ई-डी लागला नाही आणि बीप आवाज आला नाही, तर पोलिंग ऑफिसरकडे तक्रार करा, की माझं मत नोंदलं जात नाहीये. पोलिंग ऑफिसरनी त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करून तुम्हाला तुमचं मत नोंदू देण्याची व्यवस्था करणं हे अपेक्षित आहे. तुम्ही तिथे लाल बटन दिसलं आणि बीप आवाज आला, की त्या क्षणी शेजारच्या व्ही-व्ही-पॅटच्या काचेच्या खिडकीत बघायला लागा. कारण तुम्हाला फक्त 7च सेकंद एक दिवा लागलेला दिसणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या व्ही-व्ही-पॅटची स्लिप जी आहे कागदाची, ती उजळलेली दिसेल. त्या स्लिपवरती तुम्ही दाबलेलं चिन्ह दिसलं पाहिजे. म्हणजे ज्या चिन्हाशेजारीचं बटन तुम्ही दाबलंय, तेच चिन्ह तुम्हाला व्ही-व्ही-पॅटच्या कागदाच्या स्लिपवर दिसेल आणि ती स्लिप खाली पडताना दिसेल. ती पावती खाली पडलेली दिसली आणि ते चिन्ह योग्य ते असलं, की तुम्ही समाधानीपणे बाहेर येऊ शकता. जर तुम्हाला याबद्दल कुठलंही असमाधान असेल, तर बाहेर आल्यावरती कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याजवळ तुमचं समाधान व्यक्त करा किंवा असमाधान व्यक्त करा. जी गोष्ट झाली नाही त्याच्याबद्दल निश्चितपणे बोला. जे सगळं योग्य झालं असेल तर त्याच्याही बद्दल बोला. ह्यावेळी आपण सर्वांनी अतिशय चौकसपणे, अतिशय काळजीपूर्वक मतदान करणं फार आवश्यक आहे. धन्यवाद.